वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली फणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचा आता संवराधिकार सुरू झालेला आहे। पहा, जीवाधिकारामध्ये आचार्यांनी आमचं एकत्व आणि ममत्व हा भाव सोडविला। जो आमचं परामध्ये एकत्व आहे की परवस्तू माझीच आहे आणि मी परवस्तूंचा आहे, असा जो आमचा अनादी कालापासूनचा भाव आहे, या भावाला आचार्यांनी सांगितलं हा भाव जीवनामध्ये चुकीचा आहे, मिथ्या आहे। एकत्व आणि ममत्व तुझं तुझ्याच द्रव्याशी आहे, पराचं तुझं एकत्व असू शकत नाही, तिथे ममत्व देखील नाही। नंतर कर्ता कर्म अधिकारामध्ये जे आम्ही अनादी कालापासून पराचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो आहे की माझ्यामुळे चांगली गोष्ट घडली, मी पराचा भोगता आहे, अशा प्रकारचं आमचं हे जे कर्तृत्व आणि भोक्तृत्व रूप परिणाम आहे। वास्तविकतः आम्ही कोणाचं करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण मान्यता आमची अशी असते की मी सर्वांचंच करू शकतो, चांगलं किंवा वाईट। आणि आम्ही म्हणतो देखील की मी तर सगळ्यांचं खूप चांगलं करते। मान्यता विपरीत, मी कुणाचंही चांगलं किंवा वाईट करू शकत नाही, आमचा हा अभिप्राय जो आहे हा चुकलेला आहे। आणि आचार्य सांगतात की प्रत्येक द्रव्याचं परिणमन हे त्याच्या अधीन आहे। तू विनाकारण कर्तृत्व घेऊन दुःखाच्या खाईत स्वतः जातो आहेस। हे कर्तृत्व घेण्याचं तू सोडून दे। जे काही आहे ते जसं वस्तुस्थिती आहे तसं घडणार आहे, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार घडणार आहे। तू काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती प्रथम स्वीकार। कर्तृत्व सोडवले आणि मी पराचा भोग घेऊ शकतो ही मान्यता देखील सोडविली, कारण परवस्तू कुणीही भोगू शकत नाही। कर्तृत्व भोक्तृत्वाचा त्याग करविला। आचार्य तिसरा पुण्य पापाधिकार ठेवतात आणि पुण्य आणि पाप हे आमच्या दृष्टीमधून जरी आम्हाला पुण्य चांगलं वाटत असेल आणि पाप वाईट आहे हे आम्ही म्हणतो आहे, पुण्य करण्यासाठी आम्ही प्रेरित होतो आहे, पुण्याने मला चांगल्या चांगल्या उपभोगाच्या वस्तू मिळतील ही आमची मान्यता आहे। आणि आचार्य सांगतात मोक्ष मार्गामध्ये पाप नको तसं पुण्यही आम्हाला नको आहे। दोन्हीमध्ये हेयत्व बुद्धी ठेव आणि आत्मद्रव्याची साधना कर की जेणेकरून तुला मोक्षाची प्राप्ती होईल। अंगीकार तर आम्हाला पुण्याचा करावा लागेल, पण कसा? अपरिहार्य रूपाने, मधला टप्पा म्हणून। परंतु आमचं ते गंतव्य स्थान नाही, इप्सित स्थान नाही, आम्हाला तर त्याच्या पुढेही वाटचाल करायची आहे। मधला एक पॉज म्हणून आम्ही तिथे विश्राम घेतला तर ते चालू शकेल, परंतु ते आमचं अंतिम साध्य नाही। आम्हाला नेहमी उच्च आदर्श अंतिम साध्यच आमच्या जीवनात बघायचं आहे आणि तो आहे आम्हाला आत्म उपलब्धी। ही आत्म उपलब्धी जेव्हा आम्ही आमच्या त्रिकाली ध्रुव स्वभावाचं अवलंबन घेऊ तेव्हाच आम्हाला प्राप्त होणार आहे। पुण्य पाप अधिकारामध्ये 4 हेतू आम्हाला दिले होते आणि पुण्य आणि पाप याच्यात फरक आहे हे सांगितलं, पण ते शेवटी म्हणणं खोडून काढलं आणि सांगितलं की ते दोनही एकच आहे। त्यानंतर आश्रवाधिकारामध्ये आश्रवाधिकाराची उपपत्ती बदलून आम्हाला सांगितलं की पूर्वबद्ध कर्माचा उदय हा आश्रव आहे आणि नवीन कर्मांवर गणा कर्मरूप त्यामुळे परिणमते, पण त्यामध्ये परिणाम हे आहे
आणि तो आश्रव भाव आहे. त्यानंतर आश्रवाच्या विरोधी संवर तत्व तिथे प्रगट झाला. जो आज तागायत पर्यंत उन्मत्त असा आश्रव होता, ज्याचं सर्वांवर एक छत्री अंमल दिसत होता, रागद्वेष मोहाच्या प्रत्येक जण अधीन आहे असं त्या आश्रवानी आपल्याला गर्वानी तो उन्मत्त बनलेला होता. आणि त्याला प्रतिशह देण्यासाठी तेवढाच असा सुभट योद्धा रणांगणावर आता अवतरलेला आहे. तो आहे संवर तत्व. आणि या संवर तत्वानी या आश्रवावर नित्य विजय प्राप्त केलेला आहे. शब्द ठेवलेले होते की नित्य विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजे आता हा संवर जो झाला, या संवराचा अभाव जीवनात होणार नाही. अर्थात या ठिकाणी औपशमिक क्षायोपक्षमिक भावाला गौण करून क्षायिक भावाच्या प्रधानतेने कथन केलं. कारण क्षायिक सम्यक दर्शन एकदा झालं की संवर निरंतर त्याच्या जीवनात राहणार आहे. क्रिया कोणतीही असेल त्याची, पण त्या सम्यक्त्वामुळे त्याला 41 प्रकृतींचा संवर निरंतर त्याला होणारच आहे. मुनिपद अंगीकार केलं. अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण अनंतानुबंधी यांचा अनुदय झाला की ते आहार जरी घेतील तरीही त्यांना संवराची प्रक्रिया सुरूच आहे. संज्वलनी होईल, आश्रवबंध नाही होणार असं नाहीये, होणार आहे. पण आश्रव जसा होईल तसा संवर निर्जरा पण सुरू राहील. अशा तऱ्हेने हा नित्य विजय त्यांनी मिळविलेला आहे. म्हणजेच हा त्रिकाली द्रव्य स्वभावाचा आश्रय घेऊन जे काही जीवनामध्ये परिणाम झाले, हे परिणाम आता संवर रूप असणार आहे, अविनाशी असणार आहे. आणि अशा अप्रतिहत पुरुषार्थाच्या माध्यमातून आम्ही हे बघितलं की तो आता मोक्षमार्गी बनलेला आहे. संवर तत्वाचं असं अभिनंदन करणारा हा श्लोक, ज्ञान ज्योतीचं समर्पण करणारा श्लोक, हा आम्ही काल कलशामध्ये बघितला. आणि संवराधिकारामध्ये सर्वत्र आम्हाला भेद विज्ञान दिसणार आहे. जणू संवराधिकार भेद विज्ञानासाठी समर्पित आहे. आणि कुठं भेद विज्ञान करायचं? 29 भावांमध्ये आम्ही आधी केलेलं आहे भेद विज्ञान. आता या ठिकाणी हे जे आमचे औपाधिक भाव आहे आणि जो ज्ञान भाव आहे, रागादी विकार आहे आणि आमचा ज्ञान स्वभाव आहे, यामध्ये आचार्य भेद विज्ञान करवितात आहे. अशी ही भेद विज्ञानाची प्रक्रिया. आणि म्हणून हा संवराचा जो परम उपाय आहे, सर्वोत्कृष्ट उपाय आहे संवराचा, हा आहे भेद विज्ञान. आणि भेद विज्ञान ही कला आहे जीवनामध्ये. आणि ही कला थोडी जरी प्रयत्न साध्य असली तरी असाध्य नाही आहे. आम्हाला देखील ती कला अंगीकार करायची आहे. आम्ही जेवढं आम्ही स्वतः आमच्याशी जोडू आणि आम्ही परापासून जितकं बाजूला हटू, याचा अर्थ असा नाही की आम्हाला कर्तव्य सोडायचंय किंवा आम्हाला संबंध तोडायचे आहे, हा अर्थ नाही आहे. पण आम्हाला असं काही आता जीवनात जोडायचं आहे की जे जोडल्यानंतर ज्याचा आम्हाला कधीच वियोग होणार नाही. असं हे संवर तत्व, भेदविज्ञानाचा परम उपाय असलेलं भेदविज्ञान, हे आम्हाला जीवनात प्राप्त करायचं आहे. म्हणून आता या संवराधिकाराच्या प्रारंभी ग्रंथकार कुंदकुंदाचार्य संपूर्ण कर्माच्या संवराचा जो परम उपाय भेदविज्ञान, त्याची प्रशंसा करतात, त्याचं अभिनंदन करतात. त्यांनी उत्थानिका देताना वर सांगितलं संस्कृतमध्ये की सकल कर्म संवरणस्य परम उपायम भेद विज्ञानम अभिनंदती. त्याचं अभिनंदन करतात आहे.
की हे भेदविज्ञान जीवनामध्ये श्लाघ्य आहे, हे सर्वत्र आम्ही स्वीकार करायचं आहे. आणि भेदविज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी फक्त आम्हाला आमची मानसिकता बदलायची आहे. जी आमची बहिर्मुख दृष्टी आहे ती आम्हाला बदलायची आहे. कार्य करत असताना सतत आम्हाला जागरूक राहायचं आहे. आणि जागरूक राहून माझं काय, म्हणजे आत्म्याचं काय आणि पराचं काय, हे सतत सतत बघायचंय. समजा मी एखादी क्रिया करते आहे, क्रिया करत असताना यामध्ये आत्म्याची क्रिया कोणती आणि पुद्गलाची पराची क्रिया कोणती, हा भाव बघायचा आहे. मी काय केलं, मी माझे भाव केले, मी करता कशाचा, मी माझ्या भावांचा. या भावाच्या माध्यमातून जे काही बाह्य क्रिया घडली, या बाह्य क्रियेचा करता मी नाही. भलाई व्यवहारामध्ये मी म्हणत असेल की मी उत्कृष्ट स्वयंपाक केला, तरी भेदविज्ञान करताना हे समजायचं आहे की मी स्वयंपाक करू शकत नाही. मी काय करू शकते, मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करू शकते. मी ज्ञानच माझं वापरलेलं आहे, त्या ज्ञानाचाच मी करता आहे. आणि बाकीच्या ज्या ज्ञानाच्या माध्यमातून या माझ्या ज्या शारीरिक हालचाली झाली आहे, माझ्या योग उपयोग रूप परिणती पूर्वक जे काही बाह्य घडलेलं आहे, या बाह्याचा मी करता नाही. ही सतत सतत जीवनामध्ये जर आम्ही भेदविज्ञानाची जर आम्ही साथ जीवनात घेतली, तरच आम्हाला संवर प्राप्त होऊ शकणार आहे. म्हणून सतत की अंतरंगामध्ये संवराधिकार संपेपर्यंत नव्हे, पूर्ण समयसार संपेपर्यंत किंवा जीवनामध्ये निरंतर निरंतर हा भाव आम्हाला पकडायचा आहे. गाथा पहा, 181 पासून 183 गाथांमध्ये 3 गाथांच्या माध्यमातून आम्हाला आमचा हा संवराधिकाराचा प्रारंभ करायचा आहे. उव ओगे उव ओगो, को हा दिसुनथी कोवी उव ओगो, को हो को हे चेवही उव ओगे नथी खलु को हो. अठ्ठवीयप्पम कम्मे नो कम्मे चावी नथी उव ओगो, उव ओगम्य कम्मम नो कम्मम चाविनो अथि. एदं तु अविवरिदं नाणं झय्यादुहोदि जीवस्य, तय्या न किंचित् कुर्वदि भावम उव ओग शुद्धप्पा. उव ओगे उव ओगा, भेदविज्ञान पहा, पराकोटीचं भेदविज्ञान आचार्य या ठिकाणी करवत आहे. उपयोग जीवाचा स्वभाव आहे. तो शुद्ध उपयोग म्हणजे शुद्ध बुद्ध अशा परमात्म स्वरूप उपयोग हा उपयोगामध्ये आहे. आणि कोहादिसु कोवी उवोगो नथी, आणि जे क्रोधाधिक आत्म्यामध्ये होतात, क्रोधरूप कोण परिणमलं, तर आत्माच क्रोधरूप परिणमलेला आहे. तर हे क्रोध जे क्रोधाधिक आहे, या क्रोधाधिकांमध्ये कोणताही उपयोग नाही. क्रोधाधिक कर्माच्या उदयात जीवाच्या उपादानात होत असताना देखील आचार्य हे सांगत आहे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं होत नाही, एका द्रव्याचे प्रदेश दुसऱ्या द्रव्याचे होत नाही. हा क्रोधाचा उदय जो आलेला आहे, हा क्रोधामध्ये आहे आणि तू तुझ्यामध्ये आहे. क्रोध तुझा झालेला नाही, तू क्रोधाचा झालेला नाही. एवढी ही भेदविज्ञानाची चरम सीमा आचार्य या ठिकाणी प्रतिपादन करत आहे. म्हणून क्रोधाधिकांमध्ये कोणताही उपयोग नाही. वस्तुतः क्रोधामध्येच आहे. तत्वतः उपयोगामध्ये
क्रोध नाही. निश्चय काय म्हणणार आहे? निश्चय तर हे म्हणणार आहे, तू तुझ्यात आहे, क्रोध क्रोधात आहे. क्रोध कर्माच्या उदयात झालेला असला तरी तो तुझ्यात नाही. आणि अठ्ठव्यप्पे कम्मे चोकम्मे नावी, 8 प्रकारच्या ज्ञानावरणादी कर्मांमध्ये आणि शरीरादी नो कर्मामध्ये सुद्धा उगो नथी. पहिल्यांदा तर सांगितलं भावकर्मात उपयोग नाही. नंतर सांगितलं 8 प्रकारच्या ज्ञानावरणादी कर्मामध्ये म्हणजे द्रव्य कर्मात उपयोग नाही. आणि तिसरी गोष्ट सांगितली शरीरादी जे नो कर्म आहे त्यातही उपयोग नाही. म्हणजे भाव कर्म, द्रव्य कर्म आणि नो कर्मापासून हा आत्मा जो आहे हा भिन्न आहे. नंतर आणि उपयोगामध्ये कर्म आणि नो कर्म देखील नाही. एक बाजू सांगून आचार्य थांबत नाही, दोन्ही कडून त्याची सिद्धी करतात आहे की उपयोग क्रोधामध्ये नाही तसा क्रोधात उपयोग नाही, उपयोगात क्रोध नाही. जय्यादू जेव्हा जीवस्य एव एदम अविपरीतम ज्ञानम होती, जेव्हा जीवाला हे अविपरीत ज्ञान होईल म्हणजे जीवाला समीचीन ज्ञान होईल, तय्या ओग शुद्धप्पा, तेव्हा केवळ उपयोग स्वरूप शुद्धात्मा किंची भावम न कुण्णदी, उपयोग सोडून दुसरा कोणताही अन्य भाव करत नाही. आणि असं हे संपूर्ण भेद विज्ञान संपूर्ण कर्माच्या संवराचा उत्पादक आहे, कर्मबंधाचा विरोधक आहे. ही भेद विज्ञानाची आम्ही परिसीमा कधी जीवनात गाठली का विचार करायचा आहे. संवराधिकार आहे हा आम्ही वाचतो आहे आणि संवर आमच्या जीवनात अवतरित झाला पाहिजे, कारण त्याशिवाय आम्हाला मुक्ती नाही आहे. जर आम्ही आश्रवबंधाकडेच बघितलं तर आश्रवबंधच आमच्या जीवनात आहे, पण आम्हाला संवर आम्हाला प्राप्त करायचा आहे. म्हणून संवराचा उपाय हा जो भेद विज्ञान आहे. सतत सतत मनत चिंतनात भाव कर्म म्हणजे मी नाही, द्रव्य कर्म मी नाही, नो कर्म मी नाही. आज आम्ही बघतो या सर्वांमध्ये आम्ही इतकं तल्लीन आहोत, शरीरादी नो कर्मामध्ये, द्रव्य कर्मामध्ये आणि रागद्वेषादी भाव कर्मांमध्ये आम्ही एवढी एकरूपता अनुभवतो आहे की हे दोन वेगळं आम्हाला प्रतिभासित होत नाही. पण ही सूक्ष्म संधी आहे आणि या सूक्ष्म संधीवरच आम्हाला बरोबर लक्षात ठेवून इथून आम्हाला बाजूला व्हायचं आहे की कुठपर्यंत आमची सीमा आहे आणि कुठून औपाधिक भावाची सीमा सुरू आहे, प्रारंभ, आणि तिथून आम्हाला आमच्या निवास स्थानात येता आलं पाहिजे. टीका पहा. निश्चयाने एका द्रव्याचे दुसरे द्रव्य कुणीही नाही, अर्थात एका वस्तूचा अन्य वस्तूशी काहीच संबंध नाही, कारण दोन द्रव्याचे प्रदेश भिन्न असल्यामुळे त्या दोहोंची एकच सत्ता असू शकत नाही. जसं आम्ही बघितलं, जीवाचे प्रदेश अलग आहे, कर्माचे प्रदेश अलग आहे. जीव सचेतन द्रव्य आहे, कर्म अचेतन द्रव्य आहे. कर्म म्हणजे द्रव्य कर्म अचेतन आहे. दोन एका क्षेत्रावर राहत असले जरी एकमेक वाटत असले तरी कर्माची सत्ता पृथक आहे आणि जीवाची सत्ता वेगळी आहे. अशा तऱ्हेने दोन वस्तू कधीही एकरूप होऊ शकत नाही. आम्ही कितीही दोन वस्तूला एकत्र करण्याचा प्रयत्न केला तरी वस्तू पराला स्वीकारत नाही. वस्तूची स्वतंत्रता अबाधित रूपाने नित्य कायम आहे. आम्ही म्हणतो की आम्ही दोन वस्तू एकत्रित केल्या, आम्ही दुधात पाणी टाकलं, आम्हाला वाटतं की पाणी आणि दूध एकमेक झालं, पण पाण्याने दुधाने पाणी स्वीकारलेलं नाही, ते वेगळंच आहे.
जरी तात्पुरता आम्हाला संयोग दिसत असला तरी देखील ते एकमेक झालेलं नाही. दुधाचे प्रदेश अलग आहे, पाण्याचे प्रदेश अलग आहे. उदाहरण पहा, आम्हाला लवकर पटत नाही. चांदी आणि सोनं एकमेक केलं तरी देखील बोलताना आम्ही बोललोही सोनं पांढुरकं दिसत आहे, तरी देखील सोन्याचे प्रदेश चांदी रूप झाले नाही, चांदीचे प्रदेश सोनं रूप झालं नाही. वस्तूची ही अकाट्य मर्यादा आहे की ती पराला स्वीकारतच नाही. ती तिचं अस्तित्व स्वतःमध्ये स्वचतुष्टयामध्येच ती आहे आणि आपल्या अस्तित्वातलं ती दुसऱ्याला काहीही देत नाही. दोन्ही पराचं काही घेत नाही, पराचं ग्रहण करत नाही आणि स्वतःचा काही त्यागही करत नाही. त्यागो दान उपादान शून्यत्व शक्ती अशी समयसार मध्ये शक्ती सांगितली आहे की पराचं वस्तू काही ग्रहण करू शकत नाही आणि स्वतःच दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. ती वस्तूची अभेद्य सीमारेषा अंतरंगात ठसवायची आहे. म्हणून सांगितलं, निश्चयाने एका द्रव्याचे दुसरे द्रव्य कुणीही नाही. अर्थात एका वस्तूचा अन्य वस्तूमध्ये काहीच संबंध नाही. कारण दोन द्रव्यांचे प्रदेश भिन्न भिन्न असल्यामुळे या दोहोंची एकच सत्ता असू शकत नाही. प्रत्येक वस्तूची सत्ता ही वेगवेगळी आहे. प्रत्येक द्रव्य हे स्वचतुष्टयाने अस्तिवान आहे आणि ते परचतुष्टयाने त्या समयात ते नास्ती रूप आहे, म्हणजे पराचं काहीही स्वीकारत नाही. आणि सत्ता एक नसल्यामुळे एका द्रव्याचा अन्य द्रव्याशी आधार आधेय संबंध देखील नाही. सत्ताच एक नाही आहे तर आधार आधेय संबंध देखील त्यांचा नाही. पाणी कशाच्या आधाराने राहतं असं जर विचारलं तर मडक्याच्या आधाराने पाणी राहतं हे व्यवहारने उत्तर देईल. टेबलावर पुस्तक आहे म्हणजे टेबलाच्या आधाराने पुस्तक राहतं, व्यवहारनयाचं हे उत्तर असेल. परंतु निश्चय नाही सांगणार आहे पाणी पाण्याच्याच आधाराने आहे, मडक्याच्या आधाराने नाही. निश्चयाने मडकं आणि पाण्याचा आधार आधेय संबंध नाही. टेबलावर पुस्तक असताना सुद्धा टेबलाचा आणि पुस्तकाचा आधार आधेय संबंध नाही. अशा तऱ्हेने प्रत्येक वस्तूची स्वतंत्रता, प्रत्येक वस्तू स्वतःच्याच आधाराने आहे. व्यवहारामध्ये आम्ही म्हणतो मी घरात राहतो म्हणजे घर आणि माझा आधार आधेय संबंध आहे. थोडं समजलं तर आम्ही म्हणतो आकाश क्षेत्रात आम्ही आहोत, आकाश आणि आमचा आधाराधेय संबंध आहे. पण अध्यात्म त्याच्याही वरची गोष्ट सांगणार आहे. अध्यात्म सांगणार आहे तू आकाश द्रव्याच्या आधारे पण राहत नाही, तू तुझ्याच द्रव्य क्षेत्र काल भावाच्या रूपाने आहे. तुझा तुझ्याशीच आधाराधेय संबंध आहे, पराशी तुझा आधाराधेय संबंध देखील असत नाही. निश्चय नाही, व्यवहार नाही, दोन असे विरोधी वाटत असले तरी व्यवहार नयही निश्चयाकडेच निर्देश करणार आहे. व्यवहाराची प्रतिष्ठा देखील निश्चयाला सांगण्यातच असणार आहे. तो स्वतः सांगत आहे की मी जे सांगत आहे ते व्यवहाराने आहे, याचा अर्थ निश्चयाने ते तसं नाही. ही गोष्ट व्यवहारने स्वतः डिनोट करणार आहे. अशा म्हणून आधार आधेय संबंध नाही, म्हणून आपल्याच स्वरूपामध्ये प्रतिष्ठा रूप स्थिती रूप असा आधार आधेय संबंध सिद्ध आहे. म्हणून आत्मा कुणाच्या आधारे, आत्म्याच्या आधारे. ज्ञान कुणाच्या आधारे, तर आपल्याच आधारे. भलाई आम्ही म्हणू की त्याचा आणि आत्म्याचा आधाराधेय संबंध आहे, कारण ते एकच द्रव्य आहे म्हणून. त्यामुळे ज्ञान आधेय आणि आपल्या जाणणपणारूप स्वभावामध्ये आधारामध्ये प्रतिष्ठित आहे.
म्हणून ज्ञान कुठे आहे, तर ज्ञान आधेय आणि आधार त्या ज्ञानाचा काय, तर स्वतःचीच त्याची जाणून क्रिया हा त्याचा आधार. कारण जाणपणा ज्ञानापासून अपृथकभूत आहे. म्हणून जाणणेपणा आणि ज्ञान दोन्ही एकच आहे, अपृथकभूत आहे, त्याचे प्रदेश भिन्न नाही. म्हणून जाणन क्रियारूप ज्ञान हे ज्ञानामध्येच आहे. वस्तूची मर्यादा सांगितली आचार्यांनी इथे, की वस्तू कशी आहे. वस्तू आपल्या स्वचतुष्टयामध्ये प्रतिष्ठित आहे. क्रोधादी हे आपल्या क्रोध क्रियारूप स्वरूपामध्ये प्रतिष्ठित आहे. आता क्रोधाच्या बाबतीत सांगत आहे, ज्ञानाच्या बाबतीत सांगितलं. मग क्रोध कुठे आहे, तर क्रोध आपल्या क्रोधरूप स्वभावात स्वरूपात प्रतिष्ठित आहे. त्या क्रोधपणारूप क्रियांचे क्रोधादिकांपासून अभिन्नत्व असल्यामुळे क्रोधादी क्रोधादिकांमध्येच आहे. हा क्रोधपणा हा क्रिया झाली, आणि हा कुठे आहे, कुणाशी अभिन्न आहे, तर स्वतःच्या क्रोध क्रियेशी अभिन्न आहे. म्हणून त्या परिणामाशी त्याचं अभिन्नत्व असल्यामुळे क्रोधादी क्रोधादिकांमध्येच आहे. क्रोधादी व कर्म नो कर्मामध्ये ज्ञान नाही, आणि ज्ञानामध्ये क्रोधादी कर्म नो कर्म नाही. दोन्हीकडून गोष्ट सिद्ध झाली की क्रोधादी आणि नो कर्मामध्ये ज्ञान नाही, आणि ज्ञानामध्ये क्रोधादी किंवा नो कर्म नाही. कारण ज्ञान आणि क्रोधादी वा कर्म नो कर्मामध्ये परस्पर स्वरूपानी अत्यंत विपरीतपणा आहे. का नाही असे एकमेक झाले ते, तर त्यांच्या स्वरूपामध्येच वेगळेपणा आहे. एकाचं स्वरूप आहे जाणन रूप आणि दुसऱ्याचं स्वभाव आहे जड रूप. दोन गोष्टी एकत्र कशा होणार, चेतन आणि अचेतन हे कसं एकत्रित होणार आहे, मूर्तिक द्रव्य आणि अमूर्तिक द्रव्य हे कसं एकमेक होईल. म्हणून असं परस्पर स्वरूपाने त्यामध्ये अत्यंत विपरीतपणा आहे, त्यांचं स्वरूप एक नाही. म्हणून परमार्थाने त्यामध्ये आधार आधेय संबंध पण नाही. जसे ज्ञानाचं स्वरूप जाणन क्रियारूप जाणपणा हे आहे, तसं क्रोधरूप क्रियापण हेही ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि क्रोधाधिकाचे स्वरूप क्रोध क्रियारूप क्रोधपणा आहे. तसेच जाणन क्रिया हेही क्रोधाधिकांचे स्वरूप आहे, असे कोणत्याही प्रकारे स्थापित करता येत नाही. असं आम्हाला दिसतच नाही की क्रोधाने क्रोधही केला आणि ज्ञानही आहे, ते ज्ञानाचं स्वरूप आहे हे आम्हाला दिसत नाही. आणि क्रोधाधिकांचं स्वरूप क्रोध क्रियारूप पण आहे आणि जाणन क्रियारूप पण आहे, असंही आम्हाला प्रतिभासित होत नाही. कोणत्याही प्रकारे ही गोष्ट आम्ही स्थापित करू शकत नाही. कारण जाणन क्रिया आणि क्रोध क्रिया या स्वभावतःच भेद रूपाने वेगवेगळ्या प्रकाशित होतात. जाणणं हे चेतन रूप आहे आणि क्रोध क्रिया ही जड रूप आहे. दोन क्रिया एक रूप आहे, भेद त्याच्यामध्ये स्वभावाने भेद आहे. एक जड रूप आहे तर एक चेतन रूप आहे. हा आम्हाला तिथे भेद दिसतो आहे, आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये एकपणा मानू शकत नाही. स्वभाव भेद आहे, तिथे वस्तुभेद आहे. जर क्रोधाचा स्वभाव जसा आश्रवाधिकारामध्ये सांगितलं, क्रोधाचा स्वभाव हा चैत्य आहे. क्रोध हा पाण्यावरच्या शेवाळाप्रमाणे आहे. क्रोध हा मलिन आहे. क्रोध हा दुःखदायक आहे, आश्रवाधिकारात सांगितलं. जर त्याचा स्वभावच वेगळा आहे, तो आमच्या ज्ञानाशी मॅचच होत नाही, तर आम्ही त्याला कसं माझं म्हणायचं. म्हणून क्रोध हा जो आहे हा याच्यामध्ये
आणि जाणं स्वभाव, याच्यामध्ये आम्हाला स्वभाव भेद दिसतो आहे. आणि एक सिद्धांत आचार्यांनी या ठिकाणी सांगून टाकला की जिथे स्वभाव भेद आहे तिथं प्रदेश भेद आहे. आणि पुढचा नियम सांगून टाकला, जिथे प्रदेश भेद आहे तिथे द्रव्य भेद आहे. जर दोन द्रव्य आहे, जिथं स्वभाव भेद आहे तिथं प्रदेश भेद आहे. जर स्वभाव अलग अलग आहे तर त्याचे प्रदेश पण अलग आहे. आणि जिथं प्रदेश भेद आहे तिथं द्रव्य भेद पण आहे. या नियमानुसार ज्ञान आणि क्रोधादी यात आधार आधेयपणा नाही. अत्यंत स्पष्ट रीतीने आचार्यांनी उदाहरणांनी ही गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. बाकीचं आपण परवाच्या याच्यात बघणार आहोत. उद्याला परत थोडी आपल्याला सुट्टी घ्यायची आहे. उद्याला क्लास होणार नाही. परवाच्या दिवशी परत आपण पुढचं प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.